स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल शहाजी मिसाळ 4828 मध्ये 4842 मध्ये। काल मित्रांनो आपण एक विषय घेतला होता की आपण आपला चॅनलचा वॉच टाइम हा जवळजवळ 20-25 दिवसात कसा कव्हर करायचा किंवा कसा पूर्ण करायचा आणि 100% सांगितलं होतं आणि ते अगदी सत्य आहे मित्रांनो। तर त्याच्यावरती एक मला कमेंट आली मित्रांनो की काका तुमच्या चॅनलला तर 7000च्या वरी सबस्क्रायबर आहेत आणि अजूनही तुमचा चॅनल मॉनिटाईज कसा नाही झाला। तर अगदी बरोबर बोलले, कमेंट करण्याचं मी अभिनंदन करतो, कारण माझा चॅनलला 7000च्या वरी सबस्क्रायबर असतानाही माझा चॅनल मॉनिटाईज का नाही झाला, तर त्याची कारणं मी तुम्हाला आज सांगणार नव्हतो, पण आज त्या कमेंटमुळे मला सांगावं लागलं। कारण सुरुवातीला मी जे काही वर्षापूर्वी व्हिडिओ चालू केले, तर ते व्हिडिओ चालू केल्यानंतर माझे चॅनलला 5000च्या वरी सबस्क्रायबर गेले, 5200-300 सबस्क्रायबर झाले आणि त्याच्यानंतर मला असं झालं की माझा वॉच टाइम ही 3000 तासाचा कंप्लीट झाला, केवळ फक्त 1000 तासाचा वॉच टाइम बाकी होता। परंतु काही कारणामुळे, कारण आपण पारिवारिक असल्यामुळे पूर्ण वेळ मी यूट्यूबला देऊ शकलो नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की जो काही माझा वॉच टाइम पूर्ण झाला होता, परत पुन्हा नव्याने सुरुवात करायची मला पाळी आलेली आहे। कारण व्हिडिओमध्ये मी जो गॅप दिला त्याच्या नुकसानमुळे माझा चॅनल आज मॉनिटाईज झालेला नाही मित्रांनो। परंतु मॉनिटाईज चॅनल झाला नाही याचा अर्थ असा नाही की मला थोडंसं यूट्यूबमधलं ज्ञान नाही, कारण मी यूट्यूबला बोलताना किंवा तुम्हाला समोर 2 शब्द सांगताना अगदी मी सरळ साध्या भाषेत सांगतो, कारण इतरांप्रमाणे फक्त ज्ञान देण्याचं काम मी करत नाही। तर ज्ञान भले आपले 2 शब्दच द्या, पण ते समोरच्याला समजलं पाहिजे। अगदी अशा सोप्या भाषेत दिले ना, तर तुम्ही जर 50-100 लोकांनी जरी व्हिडिओ बघितला, त्यातल्या 5 लोकांना जरी माझा व्हिडिओ अगदी मी काय बोलतोय ते जर समजलं, तर आपलं माझं भाग्य समोर। कारण मित्रांनो, खोटं बोल पण रिटर्न बोल, मी असं बोलणार नाही। आज तुम्ही बघताय ह्या 2 महिन्यात माझे नवीन सबस्क्रायबर म्हणजे 2000च्या वरी पूर्ण झालेले आहेत। कारण 2 महिन्यात, ह्या 1.5-2 महिन्यात मी पुन्हा शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केले आणि त्याचा रिझल्ट असा झाला मित्रांनो की माझे जवळजवळ 2000 सबस्क्रायबर ह्या 2 महिन्यातच पूर्ण झाले आहेत। पहिले 5000 सबस्क्रायबर आपला चॅनल, त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकले नव्हते, त्याच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला नाही, याचं मुख्य कारण आहे। बरं असं मित्रांनो, हे माझं वैयक्तिक कारण आहे, परंतु ते मला सांगायचं नव्हतं, पण कमेंट आली त्याचं उत्तर देणे जरुरी। तुमच्याही मनात काही शंका येतील की बाबा याचा चॅनल एवढे 7000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनल मॉनिटाईज झाले नाहीत, आपण याचा व्हिडिओ कशामुळे बघायचा। तर ठीक आहे मित्रांनो, तुमच्या जे मनातलं प्रश्न आहे त्याचं मी उत्तर माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला। परंतु मीही यूट्यूबला जे काही तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी ज्ञान देतो, त्याच्याशी मी इतरांचे अनेकांचे व्हिडिओ बघतो आणि त्याच्यातून मला जे काही थोडंफार ज्ञान येतं तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर आज आपण, तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न पडला असतो की आपल्याला यूट्यूबमध्ये YT स्टुडिओ आहे, त्याचा उपयोग काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा। तर आपण काय करतो, जसं मी काही इतरांचे व्हिडिओ बघतो, तुम्ही माझे अनेक लोकांचे व्हिडिओ बघता, कारण तुम्हाला यूट्यूबला करिअर करायचे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आपल्याला जे येत नाही ते अवश्य इतरांचं बघा, तुम्ही त्याच्यातून शिका। तसंच मीही इतरांचे बरेच जणांचे व्हिडिओ बघतो, आपले मराठी यूट्यूबर असतील, हिंदी यूट्यूबर असतील, आणि त्याच्यातून काही घेण्याचा प्रयत्न करतो। तर सुरुवातीला माझ्याही मनात असाच प्रश्न होता की मी असं चॅनलला बघून YT स्टुडिओ बार बार ओपन करने से आपका चॅनल को ये नुकसान होगा, वो नुकसान होगा, किंवा असं होईल तसं होईल, किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही, बंद होणार नाही। तर मित्रांनो, जसं आपलं शरीर आहे, अगदी सरळ साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, कारण ग्रामीण भागातलेही काही लोक आहेत त्यांना हा शब्द नक्कीच आवडेल, शहरी भागातीलही लोक आहेत त्यांनाही शब्द आवडेल। कारण जसं शरीर श्वासाविना नाही, तसंच यूट्यूब आणि YT स्टुडिओ हे एकमेकांवरती अवलंबून आहेत। कारण यूट्यूबला जे आपण काही व्हिडिओ अपलोड करतो आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ असतील, लॉंग व्हिडिओ असतील, मग त्याच्यामध्ये आपण कितपर्यंत पास आहेत, सरळ साध्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला खरोखरच आपण जे आज व्हिडिओ टाकलाय त्याला किती लाईक, किती व्ह्यूज, किंवा तो किती मिनटं चालला, हे तुम्हाला YT स्टुडिओ जर खरोखर चालवता येत असेल अगदी योग्य पद्धतीने,
तर सर्व काही आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये याचं उत्तर भेटतं. आणि आपण जर नवीन असतो तर एखादा व्हिडिओ टाकला तर त्याच्यामुळं काय होतं की माणसाला एक नवीन मनात आशा असते की बाबा की आपला व्हिडिओ टाकलेला आहे, कसा चालतो कसा नाही, त्याच्यामुळे माणूस तो वाय टी स्टुडिओ बार बार बघतो. पण त्याचं असं काय तुम्हाला नुकसान नाही मित्रांनो, कारण वाय टी स्टुडिओ हे तुमच्यासाठीच किंवा आपल्या यूट्यूबरसाठीच दिलेलं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या कुठं तुमच्या चॅनलला काय तुमच्या व्ह्यूज किती वाढल्या, तुमचा वॉच टाईम कसा वाढतोय, तुमचा चॅनल खालीवरी कशा पद्धतीने ग्रो होतोय, हे सर्व सांगण्यासाठीच वाय टी स्टुडिओ आहे. किंवा तुम्ही व्हिडिओ टाकायचे आहेत ते तुमचे चॅनलवर बघणारे लोक कोणत्या टायमाला तुमचं व्हिडिओ बघण्यात किंवा त्यांना कोणत्या टायमात वेळ आहे ते सर्व काही तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्येच आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कुठलंही गडबड गोंधळायचं म्हणत नाही. वाय टी स्टुडिओ तुम्ही दिवसातून 5 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस खोलू शकता. असं काही नाही की तुम्ही दिवसातून 10-15 वेळेस वाय टी स्टुडिओ खोलला आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होणार, असं बिलकुल नाही मित्रांनो. तुम्ही माझंच नाही इतर अनेक यूट्यूबर्स जे काही सत्य सांगतात आणि खरं सांगतात, काही आपले मराठी यूट्यूबरही अगदी चांगले आहेत, प्रामाणिकपणे सल्ला देणारे आहेत, नवीन यूट्यूबरला मदत करणारे आहेत, त्यांचंही बघा तुम्ही. असं आहे जे चांगलं आहे तुम्हाला शिकण्यासारखं आहे त्यांचं अवश्य अनुकरण करा. आणि आपल्याला आपण कुठं चुकतोय ते कॅमेऱ्यासमोर तुम्हाला सांगण्यात मला किंवा तुम्हालाही कसली लाज नाही वाटली पाहिजे. कारण आपण यूट्यूबला आपण करिअर करण्यासाठी आलेलो आहेत किंवा प्रत्येकाचं लक्ष असतं की मला यूट्यूबमधून मी पैसा कमवू शकतो, किंवा कुणाचं लक्ष असतं की बाबा माझं जे ज्ञान आहे यूट्यूबमध्ये इतरांना दिलं तर त्याला एक वेगळंच समाधान असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान देता देता त्याचाही फायदा होतो, समोरचाचाही फायदा होतो. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबचं जे वाईट